आज आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि कार्यकर्त्यांची भूमिका याच्या संदर्भात विचार करणार आहोत. अलीकडच्या काळामध्ये ज्या काही ॲट्रॉसिटीच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं नांदेडमध्ये अक्षय भालेराव या तरुण कार्यकर्त्याचा खून, त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये गिरीधर तपघाले या मातंग समाजाच्या तरुणाचा सावकाराकडून झालेला खून, त्यानंतर मुंबईमध्ये वसतिगृहामध्ये असलेल्या दलित तरुणीची हत्या तिथल्याच एका शिपायाने किंवा जो तिथला हे आहे संरक्षक आहे त्याने केलेली आहे. त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये शिकलकरी समाजातील तरुणांची हत्या केलेली आहे. हे सगळे जे प्रकार आहेत अलीकडच्या काळामध्ये घडलेले, ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत क्लेशदायक गोष्ट आहे आणि दलित समाजावर होणारे हे हल्ले हे येणाऱ्या महाराष्ट्रासाठी चांगलं लक्षण नाही. त्यामुळे या काही घटना घडत असताना घडल्यानंतर कार्यकर्त्याची काय भूमिका आहे आणि कार्यकर्त्याची काय भूमिका असली पाहिजे याच्या संदर्भात राहुल भाऊंनी मला सांगितलं की तुम्ही या संदर्भात काही मार्गदर्शन करा आणि ते करण्यासाठी मी या ठिकाणी फेसबुक लाईव्ह बहुजन संघटकच्या माध्यमातून आलेलो आहे. खरं मी मार्गदर्शन वगैरे काही करणार नाही, पण माझे ॲट्रॉसिटीच्या कामामधील अनुभव आपणा सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण हे जे अनुभव आहेत हे ॲट्रॉसिटी घडल्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांनी कसं रिॲक्ट झालं पाहिजे आणि कुठल्या कुठल्या टप्प्यावर आपण याच्या संदर्भात काम केलं पाहिजे याच्या संदर्भातले हे अनुभव आहेत आणि हे अनुभव आपल्या सर्वांना सांगणं गरजेचं आहे. कारण हे जे अनुभव आहेत हे लॉंग टर्ममध्ये ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये आरोपींना शिक्षा देण्यासाठी काय 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 करावं लागतं हे मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मुळात एखादी घटना घडल्यानंतर काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे असा कार्यकर्त्यांसाठी काही आपण नॉर्म्स ठरवले पाहिजेत असं मला वाटतं. कारण अलीकडच्या काळामध्ये फेसबुक, व्हॉट्सअप ह्या ज्या आपल्या हातात आलेले माध्यम आहेत ह्या माध्यमांमुळे काही चांगल्या गोष्टी घडतात आणि काहीच वाईट गोष्टीही घडत आहेत. उदाहरणार्थ अलीकडच्या काळामध्ये म्हणजे फेसबुक मधून आपण एखादी घटना घडल्यानंतर त्याच्या संदर्भात रिॲक्ट होतो आणि हे रिॲक्ट होत असताना त्याच्या संदर्भातले जे म्हणजे इनसाईड ज्या गोष्टी आहेत ज्या म्हणजे बाहेर माध्यमांना कळल्या नाही पाहिजेत, ज्या सुद्धा आपण फेसबुक माध्यमातून किंवा आपल्या व्हॉट्सअप मधून लोकांना सांगत असतो. उदाहरणार्थ अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडे एखाद्या कार्यकर्त्याकडे एखाद्या घटनेचा FIR आला की त्याला असं वाटतं की मी पटकन तो फेसबुकवर टाकला पाहिजे आणि माझ्याकडे असलेलं ते गुप्तधन सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे. मुळात फेसबुकवर एखादा FIR ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस त्याचा चांगला परिणाम जसा समाजासाठी होतो, म्हणजे आपले लोक त्या घटना काय घडली आहे जसं हे आंबेडकरी जनतेला कळतं तसंच आपल्या विरोधी जे लोक आहेत त्यांना त्याच्या संदर्भातली व्यूहरचना करण्यासाठी सुद्धा ते FIRचा उपयोग करत असतात. म्हणजे असं काही म्हणायला म्हणजे हे नाही की आपण FIR टाकल्यानंतर फक्त आपलेच लोक वाचतील किंवा आंबेडकरी जनताच वाचेल किंवा सकारात्मक लोकच वाटतील. ह्या घटनेच्या संदर्भात काय करायचं किंवा प्रोटेक्ट कसं करायचं ह्या घटनेला याच्यासाठी सुद्धा तयारी करणारे लोक त्या FIRचा वापर करत असतात. त्यामुळे आपल्या लोकांनी किंवा या संदर्भातल्या ॲट्रॉसिटी घडल्यानंतरचा FIR आपण टाकायचं की नाही त्याच्या संदर्भातले लूपहोल्स समोरच्या माणसाला कळू नयेत याच्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे हे मला वाटतं आपण पथ्य म्हणून पाळलं पाहिजे. म्हणजे ज्या व्यक्तीला FIR पाठवायचा त्या व्यक्तीला आपण व्हॉट्सअपवरून पाठवू शकतो, पण तो जर FIR फेसबुकवरच टाकला तर तो ज्या सकारात्मक लोकांना तर कळतो, पण ज्याला आपल्या विरोधात केस लढायची आहे त्याला सुद्धा कळतो. नंबर 2, अक्षय
प्रकरणामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये जे प्रकरण घडलं त्यामध्ये काही उत्साही लोकांनी तर तो त्याच्या भावाचा जबाबच टाकलाय. हा जबाब टाकणं बरोबर आहे का, चूक आहे का, ह्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा हा जबाब जसं आपले लोक वाचतात, आंबेडकरी जनता वाचते, तसंच तो जो जबाब आहे तो आपल्या विरोधी काम करणारे लोक सुद्धा वाचत असतात. लाईटचं आपल्या विरोधी लोक सुद्धा वाचत असतात. नाही बंद कर. आपल्या विरोधी लोक सुद्धा वाचत असतात. ही गोष्ट आपल्या निदर्शनास आलेली आहे. आणि त्यामुळे जशी व्यूहरचना आपण एखाद्या अॅट्रॉसिटीच्या केसमध्ये आपल्या बाजूने करत असतो, तशीच व्यूहरचना विरोधी बाजूने करणारे लोक सुद्धा असतात. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळे त्या घटनेमधलं काय गुप्त ठेवायचं, काय गुपित ठेवायचं आणि काय फोकस करायचं हे आपण कार्यकर्त्यांना लक्षात आलं पाहिजे. मुळात अॅट्रॉसिटी घडल्यानंतर कार्यकर्त्यांनी टप्प्याटप्प्यानं काय 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 केलं पाहिजे याच्या संदर्भातली एक आचारसंहिता आपण पाळली पाहिजे. उदाहरणार्थ एखादी घटना घडल्यानंतर आपण मुळात फेसबुक, व्हॉट्सअप याच्यावर जास्तीत जास्त रिॲक्ट होतो. त्याऐवजी स्थानिक कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी FIR दाखल करत असताना त्या नातेवाईकांना किंवा जो FIR दाखल करणारा व्यक्ती आहे, जो फिर्यादी आहे, त्याने काय काय सांगितलं पाहिजे, संगतवार त्याची घटना कशी दिली पाहिजे याच्या संदर्भातली रिहर्सल करणं गरजेचं आहे. आणि काय काय गोष्टी शब्दांकन केलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ मुळात ज्यावेळेस ज्या घरामध्ये घटना घडलेली असते त्या घरामधील दुःख झालेलं असतं, त्या घरामध्ये अतिशय भावनिक वातावरण असतं आणि ह्या भावना खूप गरजेचं असतं की ह्या घटनेत काय 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 आपण पाहिलं पाहिजे. उदाहरणार्थ ही घटना घडल्यानंतर त्या घरातले लोक हे भावनिक होतात आणि त्या भावनिकतेच्या काळात जर आपण FIR दाखल केला तर त्यांच्याकडून सांगताना काही गोष्टी राहिल्या जातात. तर तिथल्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक ह्या घटना घडलेल्या लोकांच्या सोबत बसून त्यांच्यासोबत ह्या घटनेच्या संदर्भातली संगतवार माहिती घेऊन ती संगतवार माहिती FIR मध्ये सांगणं गरजेचं असते, ज्यामुळे पुढे केस उभी राहताना ह्या सगळ्या FIRचा उपयोग होतो. म्हणजे FIR ही अशी गोष्ट आहे की जो एकदा लिहिला की त्याच्यावर पूर्ण केस उभी राहते. आणि आपल्याकडे दुर्दैवानं असं कायद्यामध्ये म्हणलं जातं की FIR हा आपल्याकडे स्थानिक जमादार लिहितो आणि त्याच्यावर मोठमोठे वकील बहस करतात. म्हणजे आता अॅट्रॉसिटीचा FIR लिहिण्याचं काम DYSPकडे असतं किंवा त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम DYSPकडे असतं, पण स्थानिक ठिकाणचा जो व्यक्ती आहे, जो मोहरीर आहे, जो जमादार आहे, तो मुळात FIR लिहित असतो. नंबर 2 गोष्ट, FIR लिहिणारा व्यक्ती हा शासन यंत्रणेतला असतो, त्याच्यामुळे त्याला ह्या घटनेतली काही माहिती नसते. त्यामुळे तुम्ही सांगाल ती गोष्ट तो त्या FIR मध्ये लिहित असतो. त्यामुळे FIR मध्ये एखादी गोष्ट लिहित असताना कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे की काही गोष्टी जाणीवपूर्वक लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक तर FIR मध्ये काय म्हणजे कोण कोण होते, त्यामुळे आरोपी कोण, फिर्यादी कोण, साक्षीदार कोण, त्याचं नाव काय, त्याची जात काय, त्याचं वय काय, त्याचा पत्ता काय आणि हे सांगणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कुठे ही घटना कुठे घडली हे सांगणं गरजेचं आहे. त्याची तारीख काय आहे, वेळ म्हणजे ठिकाण कोणतं आहे हे सांगणं गरजेचं आहे. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी घटना घडली असेल तर गुन्ह्याचं प्रमाण, गुन्हा वेगळा लागतो. हा घरामध्ये गुन्हा घडला असेल तर गुन्ह्यामध्ये कलम वेगळं लागतं. त्याच्यानंतर कधी घटना घडली यामध्ये तारीख, वार, वेळ आणि हे लिहिणं गरजेचं असतं. त्यानंतर कोण, कधी, कुठे, कशी घटना घडली हे लिहिणं गरजेचं असतं आणि त्याचा हेतू काय हे लिहिणं गरजेचं असतं. म्हणजे FIR सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी FIR लिहित असताना एक लक्षात ठेवणं गरजेचं असते, त्या घरातले लोक जरी भावनिक असले तरी हा सामाजिक कार्यकर्त्यानं भावनिक न होता अतिशय शांतपणे FIR लिहिला पाहिजे. कारण हा FIR ही अतिशय महत्वाची गोष्ट असते, जी FIR हा पुढे चालून कोर्टामध्ये ज्या गुन्ह्याला शिक्षा देण्यासाठी हा उपयोग असतो. उदाहरणार्थ आमच्याकडे FIR लिहित असताना एका कार्यकर्त्याचं घर सवर्णांनी जाळलं होतं. तिथल्या PSIने, तिथल्या म्हणजे अधिकाऱ्याने घर जाळलंय असं शब्दांकन केलं. त्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार घर जाळलं असं वाक्य त्या FIR मध्ये आलं, पण
घर जाळल्याचं कलम FIR मध्ये लिहिलं नाही. आणि मग ज्यावेळेस FIR पोलीस कोर्टामध्ये ते सादर झाला, कोर्टामध्ये सादर झाल्याबरोबर त्या FIR मध्ये कलम ते नसल्यामुळे, दखलपात्र कलम नसल्यामुळे सेम डे कार्यकर्त्या आरोपीला जामीन मिळाला. कार्यकर्त्यांच्या लक्षात येत नव्हतं की कशामुळे जामीन मिळाला. ज्यावेळेस आम्ही ते बघितलं, त्या लिहिलेले शब्द आणि त्याच्यावर लावलेलं कलम ह्याची ताळमेळ करून बघितलं, त्यावेळेस लक्षात आलं की FIR मध्ये घर जाळलेलं वाक्य लिहिलेलं आहे, पण FIR मध्ये त्याच्या संदर्भातलं कलम लिहिलेलं नाही. आम्ही त्या PSI वर अॅट्रॉसिटी दाखल केली आणि घर जाळल्याचं वाक्य लिहिलेलं आहे पण कलम लिहिलेलं नाही, ह्या मुद्द्यावर त्या PSI वर अॅट्रॉसिटी दाखल झाली आणि त्याच्यावर गुन्हा बर्किंग करण्याचा कलम लावलं गेलं. म्हणजे कार्यकर्त्यांनी घटना घडलेल्या वाक्य काय लिहायचं आणि त्याच्यावर कलम काय लागणार आहे याचा ताळमेळ घालणं गरजेचं असतंय. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अतिशय सजगपणे राहिलं पाहिजे. त्यानं घटना घडल्यानंतर अतिशय दुःखद वातावरण आपल्या अवतीभोवती असतं. आपल्या अवतीभोवती अतिशय रडणारे लोक असतात, दुःख व्यक्त करणारे लोक असतात, भावनिक लोक असतात. पण ह्या सगळ्या भावनिक वातावरणामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी अतिशय शांत राहून त्यानं आपलं इन्व्हेस्टिगेशन करणारं डोकं लावून हा FIR लिहिला पाहिजे. मुळात होतं वेगळं. आपल्याकडे कार्यकर्ते फेसबुक, व्हॉट्सअपवर एवढे मग्न असतात की FIR काय झालेला आहे आणि FIR काय लिहायचा याच्या संदर्भातल्या कार्यकर्त्याचं लक्ष नसतं किंवा फार कमी कार्यकर्त्यांचं लक्ष FIR वर असतं. पण कार्यकर्त्यांनी FIR वर लक्ष दिलं पाहिजे. दुसरी एक खूप वाईट मला वाटलं ह्या काही घटनांमध्ये, काही फेसबुक मध्ये मी वाचलं की अमुक अमुक कार्यकर्ता याच्यामध्ये सखोल माहिती घेत आहे आणि सखोल लक्ष देत आहे. बाकीच्या कार्यकर्त्यांनी चमकोगिरी करू नये असं काही नांदेडच्या प्रकरणामध्ये काही फेसबुकवर मी वाचलं. म्हणजे तिथे काम करणारा कार्यकर्ता हा निष्ठेनं काम करतो आणि बाहेरून येणारे मात्र चमकोगिरीसाठी येतात. अशा पद्धतीचं त्या फेसबुकवर त्या कार्यकर्त्यानं लिहिलं होतं. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या कार्यकर्त्यांना जर आपण तशा पद्धतीची वक्तव्य करणार असाल तर बाहेरून येणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओघ हा कमी होऊ शकतो आणि त्या झालेल्या घटनेवर, आरोपीवर, प्रशासनावर दबाव कमी येऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, आपण तिथे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जगातल्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, तो जगातल्या सगळ्या गोष्टीचा तज्ज्ञ आहे असं समजू नये. मुळात त्या घडलेल्या घटनेला महाराष्ट्रभरातून लोक येऊन भेट देत असतात. त्या घरातील लोकांना सांत्वन करत असतात. याच्यामुळे दोन गोष्टी घडतात. एक तर ज्या घरात ही घटना घडलेली आहे त्या घरातील लोकांचं मनोबल वाढत असतं आणि दुसरी गोष्ट, प्रशासनावर दबाव येत असतो. म्हणजे प्रशासनावर दबाव येणं ही गरजेचं असतं आणि ज्या घरात अशी पद्धतीची घटना घडलेली आहे त्या घडलेल्या घटनेतील जे परिवार आहे त्या परिवाराला सुद्धा एक आधार मिळणं गरजेचं असतं. आणि जेव्हा महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते या परिवाराला भेटत असतात त्यावेळेस ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली होत असतात. दुर्दैवानं नांदेडच्या घटनेमध्ये काही लोकांनी असं केलं, असं कृपया करू नका. नंबर 2, आपल्याकडून या घटनेमध्ये घडलेली जी घटना आहे ती निंदनीय असते आणि त्यामुळे आपण प्रतिक्रिया व्यक्त करताना आपल्याच कार्यकर्त्यांवर निगेटिव्ह प्रतिक्रिया व्यक्त करणं चुकीचं असतं. त्यामुळे बॅड मेसेज आपल्या विरोधकांमध्ये जातो. कारण याच घटनेमध्ये मी अशा पद्धतीचं फेसबुकवर ऐकलेलं आहे आणि त्यामुळे त्या घटनेला वेगळं वळण लागतं आणि ज्यांच्या सोबत ही घटना घडलेली आहे त्यांना दुःख होतं, त्यांचं ते नामोहरम होतात किंवा त्यांना आपल्या बाजूने लढणाऱ्या लोकांमध्येच जर अशा पद्धतीची दुही झाली तर आपण जिंकण्याची शक्यता कमी असते. मुळात कुणीही एक कार्यकर्ता ह्या अॅट्रॉसिटीच्या घटनेतला संपूर्णपणे शेवटपर्यंत लावून धरून त्यांना न्याय मिळवून देऊ शकतो. ही गोष्ट खरं अनाकलनीय आहे. कारण समाजातील वेगवेगळ्या लोकांनी अॅट्रॉसिटीच्या त्या घटनेमध्ये आपलं सहभाग नोंदवला पाहिजे. प्रत्येकानं आपल्याला असलेली माहिती त्या ठिकाणी दिली पाहिजे, दबाव आणला पाहिजे, प्रशासनानं निवेदनं दिली पाहिजेत, लोकांनी आपले म्हणणं मांडलं पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये निदर्शनं झाले पाहिजेत, बातम्या आल्या पाहिजेत ज्यामुळे प्रशासनावर दबाव येतो. पण अशा पद्धतीचं कार्यकर्त्यांना
नामोहरम करणारं किंवा पाठीमागं ढकलणारं वक्तव्य कुठल्याही फेसबुकमधल्या एखाद्या व्यक्तीनं करू नये, कारण हे या घटनेमध्ये झालेलं आहे. नंबर 2, मी आतापर्यंत सांगितलं की कुठलीही गुप्त माहिती जी घटनेच्या संदर्भातली आहे ती व्हायरल करू नये. कार्यकर्त्यांनी आपल्या पद्धतीनं त्या घटनेचा अर्थ लावून अमुक अमुक कार्यकर्ता बघतोय आणि बाकीच्याने तिथे येऊन चमकोगिरी करू नये, अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये. आणि नंबर 2, तिथं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अतिशय चौकस बुद्धीनं प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवलं पाहिजे. कारण आपल्याकडे पद्धत अशी आहे की एकदा FIR दाखल झाला की आपण खुश होतो, खुश करतो. अर्धी लढाई म्हणजे लढाई जिंकल्याचा आविर्भाव आपल्यामध्ये असतो, पण FIR दाखल करणं ही लढाईची सुरुवात असते, लढाईचा शेवट नाही. कारण FIR दाखल झाल्यानंतर त्याच्या संदर्भातल्या खूप गोष्टी पुढे बाकी असतात. नंबर 2, आपल्या FIR दाखल झाल्यानंतर त्याच्यावर पंचनामा होतो, त्याच्यानंतर स्पॉट पंचनामा होतो, इन्क्वेस्ट पंचनामा होतो. त्याच्यानंतर जर एखादी व्यक्ती वारली असेल तर त्यांचं पोस्टमार्टम होतं, त्या पोस्टमार्टमचा रिपोर्ट असतो, विशेरा असतो, विशेरामध्ये काय काय येणार आहे ह्या गोष्टी असतात. पोस्टमार्टम योग्य झालंय की नाही ही गोष्ट बघावी लागते. पोस्टमार्टम जर रात्री केलेला आहे तर त्याच्यासाठी भरपूर सर्च लाईट होत्या की नाही हे बघावं लागतं. जर तो जो वारलेला व्यक्ती आहे तो जर दलित असेल तर त्याचं पोस्टमार्टम करताना एका डॉक्टरनं करून चालत नाही, डॉक्टरची टीम असावी लागते, 2 डॉक्टरची टीम असावी लागते, 3 डॉक्टरची टीम असावी लागते. नंतर रात्री पोस्टमार्टम जर करायचं असेल तर भरपूर उजेड असावा लागतो. आणि पोस्टमार्टम करत असताना त्यातल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणं गरजेचं असतं. म्हणजे कार्यकर्त्या ज्या अॅट्रॉसिटीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अतिशय चौकस असणं गरजेचं आहे, निरीक्षण त्यांचं छान असणं गरजेचं आहे. आणि त्या निरीक्षणानुसार प्रत्येक ठिकाणी त्यानं शंका व्यक्त केली पाहिजे आणि प्रशासनाला बोललं पाहिजे. म्हणजे FIR दाखल झाल्यानंतर आता संपलं असं नसतं. FIR अतिशय छान दाखल झाला तरीही नंतर तपासामध्ये जर त्रुटी राहिल्या तर त्या तपासामधल्या त्रुटी सुद्धा पुढे कोर्टामध्ये आरोपीला सुटण्यासाठी कारणीभूत होऊ शकतात. त्यामुळे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी अशी भूमिका घेतली पाहिजे, तपासामध्ये जसा FIR दाखल झाला तसा तपासामधली प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणं गरजेचं असतंय. आणि त्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आरोपी अटक झाले का, अटक झालेले आरोपी तेच आहेत का, त्यांच्याजवळून काही पुराव्याचे कागद जमा झालेले आहेत का, किंवा हत्यार जमा केलेला आहे का, त्यांनी कुठं टाकलेलं आहे, ह्याच्या प्रत्येक गोष्टीची आपण इत्तमभूत लक्ष ठेवलं पाहिजे आणि तिथल्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. मुळात मी काय काय करतो आहे, तिथे असणारा कार्यकर्ता काय करतो आहे हे महाराष्ट्राला सांगण्यामध्ये खूप धन्यता मानत असतो. पण तिथे असणाऱ्या कार्यकर्त्यानं ह्याच्यावर लक्ष ठेवून प्रत्येकानं आपल्या आपल्या कामावर लक्ष ठेवलं पाहिजे. उदाहरणार्थ बीडमध्ये आम्ही जे करतो त्यामध्ये आम्ही जर एखाद्या घडलेल्या घटनेचा जर FIR म्हणजे घडलेल्या घटनेला रिॲक्ट करण्यासाठी जर जात असू तर आमच्याकडे एक ॲडव्होकेट असतो, एक सामाजिक कार्यकर्ता असतो, फोटोग्राफर असतो, पत्रकारांसोबत माहिती देणारा व्यक्ती असतो. आणि या सगळे लोक एकत्रित येऊन आम्ही एखाद्या घटनेच्या संदर्भात एक माहिती देत असतो. म्हणजे आमच्याकडे व्हिक्टिम सपोर्ट टीम नावाची एक स्वतंत्र यंत्रणा आम्ही निर्माण केलेली आहे. आणि त्या यंत्रणेमध्ये आमच्याकडे 4-5 लोक असतात आणि ते 4-5 लोक त्या घटनेमध्ये एका वेळी काम करत असतात. जो कार्यकर्ता त्या माणसांना मनोबल देण्याचं काम करत असतो, दुसरा कार्यकर्ता ही घटना योग्य पद्धतीने चाललेली आहे की नाही, त्याच्यामध्ये योग्य कलम लावलेत की नाही हे पाहण्याचं काम करत असतो, तिसरा कार्यकर्ता हा सगळ्या माध्यमांशी संपर्क ठेवण्याचं काम करत असतो, चौथा कार्यकर्ता हा त्या लोकांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांना धीर देण्याचं काम करत असतो. म्हणजे व्हिक्टिम सपोर्ट टीममध्ये अशा विविध पद्धतीचे कार्यकर्ते असणं गरजेचं आहे. एकट्या व्यक्तीने सर्व गोष्टी होत नाहीत. व्हिक्टिम सपोर्ट टीम नावाची एक टीम आम्ही बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत केलेली आहे. आणि ह्या व्हिक्टिम सपोर्ट टीमच्या माध्यमातून आम्ही अॅट्रॉसिटी घडलेल्या घटनांचं इन्व्हेस्टिगेशन करत असतो, त्याच्या संदर्भातलं काम करत असतो. त्यामुळे आम्हाला रिझल्ट येण्यामध्ये आम्ही कामयाब झालेलो आहेत किंवा सक्षम झालेलो आहेत. आमच्याकडे एक घटना अशी घडली की एका मुलीवर 2 लोकांनी लैंगिक अत्याचार केला. त्या मुलीचा FIR दाखल केला. FIR दाखल केल्यानंतर त्या मुलीला मेडिकलसाठी घेऊन गेले. मेडिकलसाठी घेऊन गेल्यानंतर परत आल्याबरोबर त्या मुलीनं विष पिली. त्या मुलीला दवाखान्यात दाखल केल्यानंतर तिला आम्ही विचारले की काय झालं,
तर तिनं असं सांगितलं की माझ्यासोबत आलेली जी होमगार्ड बाई होती त्या होमगार्ड बाईने मला टॉर्चर केलं जाताना आणि येताना, आणि ती असं मला म्हणाली की तूच तशी असशील, तूच हे केलंस, तुला रात्री कुठं तिकडे जायला कशाला पाहिजे होतं, तूच अशी आहेस म्हणून तुझ्यावर अत्याचार झाला, असं म्हणून त्या होमगार्ड बाईनं त्या मुलीला मानसिक त्रास दिला आणि त्या मानसिक त्रासामधून त्या मुलीनं विष पिली. आम्ही तात्काळ त्या होमगार्ड बाई दुसरा गुन्हा दाखल केला आणि त्या होमगार्ड बाईला सुद्धा या गुन्ह्याच्या आरोपीमध्ये सामील केलं. आणि आम्हाला सांगायला बरं वाटतं, आनंद वाटतो की जी शिक्षा 10 वर्षाची कारावासाची शिक्षा त्या आरोपीला झाली आणि त्या होमगार्ड बाईला सुद्धा 10 वर्षाची कारावास झालेला आहे. म्हणजे फिर्यादीला योग्य पद्धतीनं वागवलं नाही म्हणून लोकसेवकाला आरोपीच्या सोबत आणि आरोपीच्या इतकी शिक्षा झाल्याचं हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे. म्हणजे आपण आपल्यासोबत हे लक्षात ठेवलं पाहिजे की पोलीस यंत्रणा जी या तपासामध्ये काम करते त्या तपासामध्ये काम करणाऱ्या यंत्रणेचे काय काय ड्युटीज आहेत त्या ड्युटीज आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत. आणि त्या ड्युटीज ते जर पूर्ण करत नसतील तर त्यांच्यावर सुद्धा अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करता येतो. आणि त्या ड्युटीज त्यांनी पूर्ण केल्या नाहीत म्हणून त्यांना सुद्धा आरोपी म्हणून गृहीत धरलं जातं आणि त्यांच्यावर कलम लागू होतं आणि त्यांना शिक्षा होते. म्हणजे गुन्हा बर्किंग करणं, गुन्हा टाळाटाळ करणं, गुन्ह्यामध्ये चुकीचे शब्द वापरणं किंवा गुन्ह्याच्या तपासामध्ये लूफहोल्स ठेवणं किंवा गुन्ह्याचा तपास उशिरा करणं, ह्या गोष्टी जनरली पोलीस अधिकाऱ्याकडून घडत असतात. त्यानंतर गंभीर गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या परिवाराच्या घरी भेट दिली पाहिजे. त्या ठिकाणी तिथल्या एसपींनी त्या परिवाराच्या घरी भेट दिली पाहिजे. पण जनरली ह्या सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी गंभीर गुन्हे घडलेले आहेत त्या ठिकाणी माझ्या माहितीनुसार आतापर्यंत नांदेड जिल्हाधिकारी सुद्धा तिथे भेटलेले नाहीत, नांदेडचे एसपी सुद्धा तिथे भेटले नाहीत, लातूरचे एसपी सुद्धा भेटलेले नाहीत, लातूरचे कलेक्टर सुद्धा त्या ठिकाणी भेटले नाहीत आणि मुंबईच्या घटनेमध्ये सुद्धा ते झालेलं नाही. अॅट्रॉसिटीमध्ये त्या परिवाराला कलेक्टर आणि एसपींनी भेट दिलेली नाही. म्हणजे ही गोष्ट त्यांनी चुकीची केलेली आहे. ही गोष्ट त्यांच्या ड्युटीजमध्ये येते, ती ड्युटीजमध्ये त्यांनी केलेली नाही. तर याच्या संदर्भातली गोष्ट आपण तिथे लक्षात आणून दिली पाहिजे, प्रशासनाच्या लक्षात आणून दिली पाहिजे, गृहमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली पाहिजे की या ठिकाणच्या कलेक्टरनं त्या अॅट्रॉसिटी केसमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर भेटणं गरजेचं आहे. पण अद्यापही त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी त्या ठिकाणी भेटले नाहीत, एसपी त्या ठिकाणी भेटले नाहीत आणि त्यामुळे या ठिकाणचा परिवार हा भयभीत आहे. ही गोष्ट कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिली पाहिजे. आता ह्या अॅट्रॉसिटी ऍक्टच्या मध्ये जिल्हाधिकारीने त्या परिवाराला, गंभीर अॅट्रॉसिटी झालेल्या परिवारांना भेट देणं का गरजेचं आहे, पोलीस अधीक्षकांनी भेट देणं का गरजेचं आहे, तर अशा पद्धतीच्या अत्याचार झालेल्या परिवारामध्ये जी काही उदासीनता निर्माण झालेली असते ती उदासीनता ते भयभीत झालेले आहेत. त्या भयभीत झालेल्या परिवाराला जिल्हाधिकाऱ्याने भेट द्यायची आणि जिल्हाधिकाऱ्याने असं सांगायचं की तुमच्यावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात तुमच्यासोबत प्रशासन आहे आणि प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे हे दाखवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनामधील एसपी आणि जिल्हाधिकारी यांनी गंभीर अॅट्रॉसिटी झालेल्या ठिकाणी भेट देणं गरजेचं आहे. आणि जनरली हे भेट देत नाहीत आणि कार्यकर्त्यांनाही याच्या संदर्भातली माहिती नसते. ही गोष्ट कार्यकर्त्यांनी निदर्शनास कलेक्टरच्या आणून दिली पाहिजे आणि कलेक्टरला हे सांगितलं पाहिजे की शासन त्यांच्या पाठीशी उभा आहे, हे त्यांना तुम्ही जाऊन सांगा आणि तपासामध्ये या गोष्टीचा परिणाम होतो. आणखीन एक गोष्ट खूप प्रकर्षानं लक्षात येते की काही अॅट्रॉसिटी ज्या असतात ह्या स्टेट स्पॉन्सर्ड अॅट्रॉसिटी असतात. हा शब्द कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्टेट स्पॉन्सर्ड अॅट्रॉसिटी, जसं काही ठिकाणी सवर्ण लोक अत्याचार करतात दलितावर, तसंच स्टेट सुद्धा काही वेळा दलित समाजावर अत्याचार करतं. आता स्टेट स्पॉन्सर्ड अॅट्रॉसिटी म्हणजे काय, तर अलीकडच्या काळामध्ये मुंबईला बार्टीच्या संदर्भात जे आंदोलन झालं की सारथीच्या सर्व लोकांना, सर्व PhD होल्डर्सला त्यांची स्कॉलरशिप दिली गेली, पण बार्टीच्या सर्व PhD होल्डर्सना मान्यता दिली नाही किंवा त्यांना स्कॉलरशिप दिली नाही.
त्यांना स्कॉलरशिप देताना चाळणी लावण्यात आली आणि चाळणी लावून त्यातल्या अर्ध्या लोकांना टाळलं गेलं आणि अर्ध्या लोकांना स्कॉलरशिप दिली गेली. सारथीच्या मात्र जेवढ्या लोकांनी अर्ज केले तेवढ्यांना स्कॉलरशिप मिळाली. बार्टीच्या मात्र सर्वच्या सर्व लोकांना स्कॉलरशिप देण्याचं मान्य केलं नव्हतं. त्यातल्या काही लोकांना स्कॉलरशिप दिली होती. म्हणजे सारथीच्या लोकांना सर्वच्या सर्व PhD होल्डर्सना मिळाली आणि बार्टीच्या मात्र सर्वांना मिळाली नाही. म्हणजे स्टेटनं 2 PhD होल्डर्समध्ये, सवर्ण आणि दलित PhD होल्डर्समध्ये दुजाभाव केलेला आहे आणि या दुजाभावाच्या विरोधात बार्टीमधील PhD होल्डर्स मुंबईला मंत्रालयासमोर 1 महिनाभर आंदोलन करत होते. याला आपण असं म्हणूयात की स्टेट स्पॉन्सर्ड अॅट्रॉसिटी. म्हणजे शासनाच्या वतीने काही वेळा दलित समाजावर दुजाभाव केला जातो किंवा दुय्यमपणाची वागणूक दिली जाते. ही दुय्यमपणाची वागणूक देणं म्हणजे स्टेटनं ह्या अॅट्रॉसिटीला स्पॉन्सर्ड केलेलं आहे. ही सुद्धा एका वेगळ्या पद्धतीची अॅट्रॉसिटी असते. याच्या संदर्भातली लढाई वेगळी असते. याच्या संदर्भातलं म्हणणं वेगळ्या पद्धतीनं मांडावं लागतं. कारण या पद्धतीचे स्टेटनं स्पॉन्सर्ड केलेल्या अॅट्रॉसिटीमध्ये आपण FIR दाखल करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला कोर्टात जावं लागतं आणि कोर्टात जाऊन त्या अॅट्रॉसिटीच्या संदर्भात लढाई करावी लागते. आता याच्या संदर्भातली माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याच्या संदर्भातली लढाई वेगळ्या पद्धतीनं लढणं गरजेचं आहे. आपण आता बघतो की अॅट्रॉसिटीच्या संदर्भात कार्यकर्त्यांच्या काय भूमिका असल्या पाहिजेत आणि अॅट्रॉसिटीच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांनी त्यांनी काय काय भूमिका बजावल्या पाहिजेत याच्या संदर्भातलं आपण आता बघतो की त्याच्या संदर्भातली काय कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. तर यामध्ये आपण बघितलं की FIR दाखल करत असताना लक्ष ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर फेसबुक व्हॉट्सअपवर गुप्त माहिती दिली नाही पाहिजे किंवा जी माहिती समोरच्या वकिलांना कळेल अशी माहिती दिली नाही पाहिजे. नंबर 2 आणखी अतिशय महत्वाची जी गोष्ट आहे, आता अक्षयच्या प्रकरणामध्ये आरोपींना अटक केलेली आहे आणि काही दिवसामध्ये आरोपी जामीन मागणार आहेत. तर त्या जामिनेला विरोध करण्यासाठी आपल्या वकिलांनी तिथे सरकारी वकील तर अक्षयच्या प्रकरणामध्ये मिळेलच, पण प्रायव्हेट वकील सुद्धा त्यांना नेमण्याचा अधिकार असतो. तर त्या केसवर लक्ष ठेवण्यासाठी प्रायव्हेट वकील तिथे नेमणं गरजेचं असतं आणि त्या वकिलांमध्ये आपल्या समाजातील तज्ज्ञ वकिलांनी आपापली वकिली देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आमच्याकडे बीड जिल्ह्यामध्ये एक घटना अशी घडली की काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली आंदोलन करत असताना आणि त्यांना अटक केली आणि अटक करून त्यांच्यावर FIR दाखल केला. बीडमध्ये जेव्हा ती केस कोर्टामध्ये जामिनीसाठी आली, दलित कार्यकर्त्यांच्या पोलिसांनी अटक केली आणि त्यांना मारहाण केली आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. ती केस ज्यावेळेस बीडच्या कोर्टामध्ये आली त्यावेळेस बीडला त्यांना जामीन मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा त्यांच्या बाजूने उभं राहण्यामध्ये एका वकीलपत्रावर 71 वकिलांच्या सह्या होत्या. म्हणजे हे सर्वच्या सर्व वकील त्या बाजूने उभे होते. आपल्याला दलित अॅट्रॉसिटी झाल्यानंतर त्या अॅट्रॉसिटीच्या केस लढण्यामध्ये जास्तीत जास्त तज्ज्ञ वकील आपल्याला सरकारी वकिलाला सपोर्ट म्हणून देता येतात किंवा आता आरोपींना जामीन मागतील आणि त्या जामिनीला विरोध करण्यासाठी जास्तीत जास्त तज्ज्ञ वकिलांची फौज आपण त्या ठिकाणी उभी करू शकतो आणि त्यासाठी जास्तीत जास्त वकील आपण त्या प्रकरणामध्ये उभे करू शकतो. जसं आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स फोरम बीडमध्ये आहे आणि त्या लॉयर्स फोरममध्ये 150 आंबेडकरी विचारांचे वकील काम करतात आणि अॅट्रॉसिटीच्या केसमध्ये जेव्हा ती केस येते किंवा दलित कार्यकर्त्यांवर जेव्हा दुष्ट भावनेनं पोलीस काम करतात, पोलीस FIR दाखल करतात, तेव्हा हे 150 वकील त्या ठिकाणी समाजाच्या वतीनं लढत असतात आणि त्यामुळे बीडमध्ये जी अॅट्रॉसिटी घडते त्या अॅट्रॉसिटीमध्ये त्या अॅट्रॉसिटीच्या आरोपींना शिक्षा होते आणि आरोपी सुटून जात नाही. त्याचं कारण आहे की आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स फोरमचे 150 वकील त्या अॅट्रॉसिटी झालेल्या प्रकरणामध्ये काम करत असतात. त्या 150 वकील सगळेच्या सगळे प्रत्यक्ष जरी लक्ष देत नसले तरी त्या 150 वकिलांचा सपोर्ट त्या आपल्या अॅट्रॉसिटी घडलेल्या कुटुंबांना मिळत असतो आणि म्हणून कायद्याचे अतिशय सक्षम लोक त्या अॅट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये लढत असतात. मला वाटतं जे घडलेलं लातूरचं प्रकरण असेल, नांदेडचं प्रकरण असेल किंवा मुंबईचं प्रकरण असेल किंवा परभणीचं प्रकरण असेल, या सर्व प्रकरणामध्ये
त्या ठिकाणच्या तज्ज्ञ वकिलांनी आपलं आपलं कायद्याचं ज्ञान पणाला लावणं गरजेचं आहे. आणि आता अक्षयच्या प्रकरणामध्ये जे नांदेडचे आरोपी आहेत ते जामीनसाठी अर्ज करतील, त्यावेळेस त्यांना जामीन मिळू नये याच्यासाठी सर्व तज्ज्ञ वकिलांनी आपलं आपलं जे काही कौशल्य आहे ते पणाला लावणं गरजेचं आहे. तिथल्या वकील कार्यकर्त्यांना बाहेरून सुद्धा सुपोर्टिव्ह काही वकील मिळू शकतील. एनडीएमजेचे काही वकील मित्र आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स फोरमचे काही वकील मित्र आहेत. त्या वकील मित्रांची मदत त्या ठिकाणी मिळू शकते किंवा ते स्वतः वकील तिथे येऊन नांदेडमध्ये ती केस लढू शकतात, जामिनीच्या केसमध्ये लढू शकतात किंवा नांदेडमध्ये सुद्धा अतिशय तज्ज्ञ वकील आहेत. पण ह्या तज्ज्ञ वकिलांनी एकत्रित येऊन लढणं गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये डिस्प्यूट असणं गरजेचं नाही किंवा त्यांच्यामध्ये डिस्प्यूट असू नये. सर्वांनी एकमतानं ते लढणं गरजेचं असतं, ज्यामुळे भविष्यामध्ये ह्या केसमध्ये आपल्याला रिझल्ट मिळू शकतो. नंबर 2, आपल्याला सरकारी वकील जर योग्य मिळाला नाही तर यांना एखाद्या प्रायव्हेट वकिलाला आमचा वकील म्हणून नेमा आणि त्याला सरकारने फीस द्यावी अशी सुद्धा मागणी करता येऊ शकते. तीही पुढे भविष्यात करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मुळात सामाजिक कार्यकर्त्यांनी या अशा घडलेल्या घटनेच्या वेळी काय करणं गरजेचं आहे याच्या संदर्भातले डू अँड डोंट्स ह्या गोष्टी आपण काळजीपूर्वक लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि मुळात दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की अॅट्रॉसिटी ऍक्ट हा प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी असा ऍक्ट आहे. म्हणजे अॅट्रॉसिटी घडल्यानंतर तिथे रिॲक्ट होणं, तिथं गुन्हा दाखल करणं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तर आपण करतच असतो. पण शासनाच्या वतीने असे काही कार्यक्रम घेतले पाहिजेत की त्या गावामध्ये प्रिव्हेन्शन झालं पाहिजे. उदाहरणार्थ अक्षयच्या प्रकरणामध्ये त्या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे वाद निर्माण झाला. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वेळी कुरबुर निर्माण झाली आणि बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वेळी जे काही घडलं होतं ते त्यावेळी जर तिथल्या समाज कल्याण अधिकाऱ्याने, तिथल्या पोलीस अधिकाऱ्याने, तिथल्या एसपींनी, तिथल्या कलेक्टरनी जर त्या गावामध्ये जाऊन बैठका घेऊन प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी करण्यासाठी प्रयत्न केला असता आणि तुम्हाला या ठिकाणी जर दलितावर अत्याचार केल्यानंतर ही शिक्षा होऊ शकते, अशा पद्धतीचं कलम होऊ शकतं, इतक्यापर्यंतची शिक्षा होऊ शकते, असं जर तिथल्या सर्व लोकांना, सवर्णांना, दलितांना एकत्रित बसवून जर त्या अॅट्रॉसिटी ऍक्टची माहिती दिली असती तर पुढे तिथल्या आरोपीकडून अशा पद्धतीचं वर्तन झालं नसतं असं मला वाटतं. उलट हा जो कायदा आहे हा कायदा गुन्हा घडल्यानंतर तर काम करायचंच आहे, पण गुन्हा घडू नये म्हणून जास्त काम करायचं आहे. आणि म्हणून ह्या कायद्याचं नावच प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी ऍक्ट असं आहे. ऍक्ट म्हणजे गुन्ह्या घडण्यासाठीचं प्रिव्हेन्शन करणं, प्रतिबंध करणं हा प्रतिबंधात्मक कायदा आहे. अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे हा. आणि त्यामुळे प्रतिबंध करण्यासाठीचं महाराष्ट्र शासनानं जास्तीत जास्त कार्यक्रम घेतले पाहिजेत. समाज कल्याण अधिकाऱ्याने त्या ठिकाणी जाऊन त्या गावकऱ्यांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे अॅट्रॉसिटीच्या संदर्भात. आणि तुम्ही एक महाराष्ट्रातल्या सगळ्या गावांमध्ये ज्या गावामध्ये दलित अत्याचाराच्या संदर्भातल्या संभावना होणार आहेत किंवा ज्या गावामध्ये दलितांना दुय्यम वागणूक दिली जाते किंवा ज्या गावामध्ये सवर्णांकडून दलितांना थोड्या बहुत प्रमाणातली अॅट्रॉसिटी झालेली आहे त्या गावांमध्ये सगळ्या अॅट्रॉसिटी प्रवण एरिया म्हणून त्या गावांमध्ये जाऊन अॅट्रॉसिटीच्या संदर्भातली सभा घेणं गरजेचं आहे. अॅट्रॉसिटीच्या संदर्भातली माहिती देणं गरजेचं आहे. ही माहिती प्रशासनाकडून दिली जात नाही म्हणून गंभीर स्वरूपाचे अत्याचार घडत असतात असं मला वाटतं. मुळात कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाणं तर गरजेचं आहे, पण ज्या ठिकाणी अत्याचार घडणार आहेत किंवा घडू शकतात अशा गावांची निवड करून कार्यकर्त्यांनी शासनाकडे, प्रशासनाकडे मागणी करणं गरजेचं आहे की माझ्या जिल्ह्यातल्या ह्या गावांमध्ये अॅट्रॉसिटीच्या संदर्भातली माहिती प्रशासनाकडून मिळाली पाहिजे आणि अॅट्रॉसिटीच्या संदर्भातलं प्रिव्हेन्शन करण्यासाठीची या गावांमध्ये कार्यक्रम घेतले पाहिजेत असं एक कार्यकर्त्यांकडून मागणी होणं येणाऱ्या काळामध्ये गरजेचं आहे, ज्यामुळे अॅट्रॉसिटी घडण्यापासून किंवा गंभीर गुन्हा घडण्यापासून प्रतिबंध त्या गावामध्ये करता येऊ शकतो. पण मुळात असं होत नाही. तर ज्या गावामध्ये छोटी मोठी कुरबुर झालेली आहे त्या गावामध्ये प्रशासनानं, पोलिसांनी, जिल्हा प्रशासनानं किंवा सामाजिक न्याय विभागानं त्या गावात जाऊन अॅट्रॉसिटीच्या संदर्भात, कायद्याच्या संदर्भातली माहिती दिली पाहिजे. ही गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने मी नमूद करतो. अॅट्रॉसिटी घडल्यानंतर आपण रिॲक्ट होतोच, पण अॅट्रॉसिटी घडण्याची शक्यता असणाऱ्या गावांमध्ये सुद्धा
समाज कल्याण अधिकाऱ्याला त्या गावाची लिस्ट देणे, पोलीस प्रशासनाला त्या गावाची लिस्ट देणे आणि कलेक्टरला त्या गावाची लिस्ट देऊन या गावामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टच्या संदर्भातलं प्रिव्हेन्शनच्या संदर्भातली माहिती द्या, तिथे प्रदर्शन भरवा, तिथे सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घ्या किंवा तिथं शांतता कमिटीची बैठक घ्या, जेणेकरून गावातील माणसांना ॲट्रॉसिटी घडल्यानंतर त्या काय सजा होऊ शकते याच्या संदर्भातली माहिती देणं हे सुद्धा पोलीस प्रशासनाचं काम आहे. पण दुर्दैवानं हे काम होत नाही. जिल्हा प्रशासनाच्या वतीने, सामाजिक न्याय विभागाच्या वतीने वर्षातून एक कार्यक्रम घेतला जातो आणि त्या कार्यक्रमामध्ये ॲट्रॉसिटीच्या संदर्भातली माहिती दिली जाते आणि ती माहिती पोलीस प्रशासनाला दिली जाते, सामाजिक कार्यकर्त्याला किंवा ॲट्रॉसिटीच्या लोकांना दिली जात नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. जिल्हा प्रशासनाकडे ॲट्रॉसिटीच्या संदर्भातलं एक कमिटी आहे, त्या कमिटीमध्ये ॲट्रॉसिटीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जाणं गरजेचं असते. मी असं बघतो की त्या कमिटीवर सवर्ण लोक असतात, सवर्ण लोक जे विविध संघटनांशी संबंधित असतात, ज्यांना ॲट्रॉसिटी म्हणजे दलितांनी स्वाभिमानानं जगणं आवडत नाही असे लोक त्या कमिटीवर असतात. तसं न होता ॲट्रॉसिटीवर काम करणारे कार्यकर्ते, दलित कार्यकर्ते प्रामुख्यानं त्या कमिटीवर असले पाहिजे. सवर्ण कार्यकर्ते नसलेच पाहिजेत असं म्हणणं नाही, पण त्यातली त्यात पुरोगामी कार्यकर्ते, सवर्ण कार्यकर्ते असायला पाहिजेत, पण त्यातली त्यात सवर्णातले पुरोगामी कार्यकर्ते त्या कमिटीवर असले पाहिजेत, ज्यामुळे त्या कमिटीच्या बैठकांना उपस्थिती राहील आणि त्या कमिटीमध्ये ह्या ॲट्रॉसिटी प्रवण एरियामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. आणखीन एक मागणी करणं ह्या सगळ्या ठिकाणी गरजेचं आहे. त्या ग्रामपंचायतीचा फंड शासनानं बंद करावा अशी एक मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते, ज्यामुळे ॲट्रॉसिटीला प्रतिबंध येईल आणि ॲट्रॉसिटी जर ज्या ज्या गावांमध्ये झाली असेल त्या त्या गावाचा विकासाचा फंड बंद केला पाहिजे, ही एक मागणी केली पाहिजे आपल्याकडून. नंबर 2, जर एखाद्या ॲट्रॉसिटीच्या प्रकरणातील आरोपी सापडत नसतील तर त्या प्रकरणामध्ये त्या आरोपीची संपत्ती जप्त करण्याचं किंवा संपत्ती सीज करण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत, तर ती संपत्ती सीज करण्याचे आपण मागणी केली पाहिजे की आरोपी सापडत नसतील तर त्यांची संपत्ती सीज करा, त्या संपत्तीला ताळा लावा आणि त्या संपत्ती शासनामध्ये जमा करा. अशा पद्धतीची मागणी जर केली तर ॲट्रॉसिटी ॲक्टमधील आरोपी लवकरात लवकर सापडण्याची शक्यता आहे. मुळात आरोपी सापडत नाहीत हे पोलीस प्रशासनाचं भ्रामक वाक्य आहे. अलीकडच्या काळामध्ये इतकं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे की आरोपीची खडा माहिती पोलीस घेऊ शकतात, पण पोलीस एक तर जाणीवपूर्वक घेत नाहीत किंवा पोलिसांना आरोपी कुठं आहे हे माहीत असतं, पण जोपर्यंत लोकांचा लोकक्षोभ वाढत नाही, अँगर वाढत नाही, तोपर्यंत पोलीस ॲट्रॉसिटीमधल्या आरोपींना पकडत नाहीत असं एक निदर्शनास आलेलं आहे. कारण आरोपीचा मोबाईल ट्रॅक करू शकतात, आरोपींच्या नातेवाईकाचे मोबाईल ट्रॅक करू शकतात, आरोपीच्या घरच्या लोकांचे मोबाईल ट्रॅक करून सुद्धा आरोपीला पकडता येतं. म्हणजे आजकाल इतकं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे की आरोपी पकडणं जर फार अर्ध्या तासामध्ये आरोपी पकडू शकतात, 1 दिवसामध्ये आरोपी पकडू शकतात, पण जर 15-15 दिवस आरोपी पकडले जात नसतील तर त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनावर संशय व्यक्त करणं गरजेचं आहे आणि त्या पोलीस व आरोपीचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचाच CDR तपासा किंवा त्याला कोणाकोणाचे फोन आलेले आहेत हे तपासा आणि त्याला आरोपी करा असं म्हणणं आजकाल गरजेचं आहे. कारण आरोपी सापडत नाहीत यामध्ये पोलीस प्रशासनाचा गलथानपणा आहे. आरोपी सापडत नाहीत यावर कुठल्याही कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये, कारण इतकं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे की आरोपी अगदी अर्ध्या तासामध्ये पोलीस जर सापडवायचं म्हणलं तर सापडू शकतात, पण पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक आरोपी पकडत नाहीत. नंबर 2, कार्यकर्त्यांनी एक खूप लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, FIR मध्ये ज्यावेळेस प्रथम दर्शनी पहिला FIR दाखल होतो त्यावेळेस आरोपीला जामीन मिळेल असे कलम लिहिले जातात आणि आरोपीला जामीन मिळाल्यानंतर मग गंभीर स्वरूपाचे कलम पोलिसांकडून लावले जातात. यावरही कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रामुख्यानं करणं गरजेचं आहे. कधी वेळ आल्यास कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याच्या संदर्भातलं प्रकर्षानं आपण लक्षात ठेवणं, याच्यासाठी एखादं प्रशिक्षण आपण लावणं गरजेचं आहे आपल्या कार्यकर्त्यांना. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन मला फक्त 5 लोक जर मिळाले तर ॲट्रॉसिटीच्या गुन्हा दाखल करण्याचं प्रमाण आणि तिथलं बल्ब लावून याच्या संदर्भातलं जे
गुन्हा दाखल होण्याचं प्रमाण आणि गुन्ह्याला शिक्षा मिळण्याचं प्रमाण आम्ही वाढवू शकतो. फक्त निष्ठेनं 5 लोक सामाजिक कार्य करणारे असले पाहिजेत आणि अॅट्रॉसिटीवर लक्ष ठेवून अॅट्रॉसिटी झालेल्या लोकांवर निष्ठा ठेवून आरोपीला शिक्षा मिळेपर्यंत निष्ठापूर्वक काम करणारे असे एका जिल्ह्यामध्ये 5 कार्यकर्ते जर असले तर अॅट्रॉसिटीच्या आरोपीला शिक्षा मिळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू शकतं. फक्त ही गोष्ट करणं गरजेचं आहे. नंबर 2, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अॅट्रॉसिटी घडल्याबरोबर TRP सोशल वर्कर खूप अवतीभोवती जमा होतात. सॉरी, मी त्याला TRP सोशल वर्कर हे कळण्यासाठी म्हणतो. आणि हे TRP सोशल वर्कर अॅट्रॉसिटी घडल्यानंतर 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या दिवशी नंतर हळूहळू कमी होतात. त्यानंतर निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्या पूर्ण घटनेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रत्येक घटना घडल्यानंतर TRP सोशल वर्कर हे फार तर महिनाभर त्या घटनेकडे लक्ष देतात. त्यानंतर सगळे TRP सोशल वर्कर हे लुप्त होतात. कारण त्या अॅट्रॉसिटीला जोपर्यंत TRP आहे तोपर्यंत जसे पत्रकार आपल्या बातम्या देतात तसंच हे सोशल वर्कर का सुद्धा TRP सोशल वर्कर आपल्या फेसबुकवर धडाधड लिहित असतात आणि त्या फेसबुकवर 10-15 दिवस लिहितात आणि त्याच्यानंतर थकून जातात आणि त्याच्यानंतर TRP सोशल वर्कर निघून जातात. TRP सोशल वर्कर निघून गेल्यानंतर खऱ्या अर्थानं अॅट्रॉसिटीचं काम सुरू होतं आणि त्यावेळेस ज्यांना अॅट्रॉसिटीच्या संदर्भातलं निष्ठापूर्वक काम करायचंय त्यांना हळूहळू प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणं गरजेचं असते. जेव्हा TRP सोशल वर्करची गर्दी असते तेव्हा सुद्धा या सामाजिक कार्यकर्त्यानं ज्याला अॅट्रॉसिटीच्या संदर्भातलं निष्ठापूर्वक काम करायचंय त्याने शांतपणे तपास काम काय चालू आहे, FIR मध्ये काय लिहिलेलं आहे, ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे त्यांच्या घरच्या लोकांची काय मानसिकता आहे हे बघणे गरजेचं आहे. आणि हा जो गुन्हा आहे तो आज घडला तर 1 वर्षानं त्याच्यावर निकाल दिला जातो आणि वर्षभर म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टनं जरी निकाल दिला तरी तो निकाल लागेपर्यंत त्या लोकांच्या घरचे जे लोक आहेत त्या घरच्या लोकांवर लक्ष ठेवणं, त्यांचं मनोबल वाढवणं आणि त्यांना शेवटपर्यंत आपल्यासोबत ठेवणं हे कार्यकर्त्यांचं काम आहे. आमच्याकडे ज्यावेळेस काही केसेस होतात त्यावेळेस वर्ष आमचे जे वकील मित्र आहेत ते वकील मित्र जेव्हा तो अॅट्रॉसिटीच्या संदर्भातला फिर्यादी कोर्टात येतो त्यावेळेस किमान 5-6 वकील त्याच्यावर लक्ष ठेवून असतात, त्याच्यासोबत कोर्टात जातात, त्याच्यासोबत केसमध्ये लक्ष ठेवतात आणि 8-10 वकील त्या केसमध्ये लक्ष ठेवतात आणि न्यायाधीशासमोर जातात. जेव्हा एखाद्या अॅट्रॉसिटीच्या केसच्या प्रत्येक तारखेला 8-10 वकील फिर्यादीसोबत कोर्टामध्ये जर जात असतील तर तिथल्या न्यायाधीशाला सुद्धा लक्षात येतं की ह्या फिर्यादीच्या सोबत कायम लॉयर्सच्या फोरमचे 8-10 वकील असतात आणि मग त्या केसच्या संदर्भात निकाल देताना सुद्धा त्या न्यायाधीशावर दबाव येतो आणि न्यायाधीशाला सुद्धा इकडे तिकडे हालचाल करता येत नाही आणि योग्य न्याय द्यावा लागतो. कारण आपल्या वकील संघाचा जो दबाव आहे त्या वकिलावर पडतो. म्हणजे जेव्हा अॅट्रॉसिटीच्या संदर्भातली TRP कमी होते त्यावेळेस खऱ्या कार्यकर्त्यांनी आपलं त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं असतं. मी खूप महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी आपल्या सर्वांसोबत बोललो. त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे तो कार्यकर्त्यांनी आपल्या फेसबुकचा, आपल्या व्हॉट्सअपचा वापर त्या कार्यकर्त्यांमधल्या राजकीय त्या घटनेच्या संदर्भात एकमेकावर चिखलफेक करण्यासाठी करू नये. एकमेकांमधली एकसंगता दाखवण्यासाठी या फेसबुकचा, व्हॉट्सअपचा वापर केला पाहिजे. लोकांचं मनोबल वाढवण्यासाठी या फेसबुक, व्हॉट्सअपचा वापर केला पाहिजे. या सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती देण्यासाठी या फेसबुकचा वापर केला पाहिजे. तसंच गुप्त असणारी माहिती ह्या फेसबुक, व्हॉट्सअपवर दिली नाही पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि अॅट्रॉसिटी ॲक्टच्या संदर्भातली डिटेल माहिती मागच्या सत्रामध्ये ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदेंनी दिली होती. त्याच्या संदर्भातली माहिती मी देणार नाही कारण त्याच्या संदर्भातली माहिती आपल्या सर्वांना आहे आणि ती माहिती आपण पुस्तक वाचून किंवा व्हॉट्सअप, फेसबुकवरील एक वेबसाईट बघून आपण अॅट्रॉसिटीच्या संदर्भातली माहिती घेऊ शकतो. आणि फक्त त्यातल्या डावपेचांच्या संदर्भातली माहिती असणं गरजेचं आहे की कुठल्या गोष्ट कुठे वापरली पाहिजे याच्या संदर्भातली माहिती आपल्या कार्यकर्त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून या संदर्भातली माहिती आपण या फेसबुक लाईव्हमध्ये देण्याचा मी प्रयत्न केला. कृपया कुठल्या कार्यकर्त्याला माझ्याकडून या फेसबुक लाईव्हमध्ये काही बोललं गेलं असलं तर त्याचा राग व्यक्त करा.
आणि ते करू नका. म्हणजे मी नांदेडच्या ज्या फेसबुकच्या संदर्भात बोललो की चमकोगिरी कार्यकर्त्यांनी करू नये वगैरे असं काही कार्यकर्त्यांना बोललं गेलं, तिथं ॲट्रॉसिटीच्या संदर्भात भेटायला येणारा प्रत्येक व्यक्ती हा महाराष्ट्रातून येत असतो, त्याचे पैसे खर्च करून येत असतो, त्याला सहानुभूती आहे म्हणून येत असतो आणि तो समाजातला कार्यकर्ता आहे, धुरीण माणूस आहे, नेता माणूस आहे म्हणून त्या ठिकाणी येत असतो. तो कुठली चमकोगिरी करण्यासाठी येत नसतो. नंबर 2, कुठल्याही एका कार्यकर्त्यानं ह्या ॲट्रॉसिटीच्या संदर्भातला श्रेयवाद घेऊ नये. ॲट्रॉसिटी ही संघटितपणे लढण्याचं लढाई आहे. म्हणजे कुठल्याही व्यक्तीनं मी माझ्या एकट्यामुळे ही लढाई जिंकलो असं म्हणणं म्हणजे वेडेपणा आहे. लढाईमध्ये सर्व सैनिक लढत असतात, सेनापती योग्य पद्धतीने निर्देश देत असतो तेव्हा लढाई लढली जाते. कुठल्याही एका सैनिकामुळे लढाई लढली जात नाही किंवा सेनापतीमुळे लढाई जिंकली असंही म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळे जसं संघटनेच्या नेत्यांनी ॲट्रॉसिटीच्या संदर्भात बोलणं गरजेचं आहे, तसं प्रत्येक कार्यकर्त्याने ॲट्रॉसिटीच्या संदर्भात बोलणं गरजेचं असतं. पण ॲट्रॉसिटी ही संघटितपणे लढण्याची गोष्ट आहे. कृपया कुठल्याही कार्यकर्त्याने ॲट्रॉसिटीचा मुद्दा धरून कुठल्या कार्यकर्त्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे तो कार्यकर्ता नामोहरम होत नाही, ॲट्रॉसिटीची केस ढिली होण्याची शक्यता मात्र जास्त असते. नंबर 2, तो कार्यकर्ता नामोहरम होत नाही, पण ज्या कार्यकर्त्यांच्या सोबत ज्या दलित व्यक्तींच्या सोबत ही घटना घडलेली आहे ते व्यक्ती नामोहरम होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ज्यांच्यासोबत ॲट्रॉसिटी घडलेली आहे त्यांचं मनोबल वाढवा, त्यांना धीर द्या, त्यांच्या घरी जास्तीत जास्त लोकांनी भेट द्या, त्यांना धीर देणं, त्यांना सामाजिक बळ देणं, शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभा राहणं ही गोष्ट सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली पाहिजे. ॲट्रॉसिटी घडल्यानंतर त्या ॲट्रॉसिटीच्या प्रकरणामुळे एकमेकांवर व्हॉट्सअप फेसबुकवरून चिखलफेक करू नये. त्यामुळे कार्यकर्ता नामोहरम होतो आणि येणाऱ्या कार्यकर्ते त्या ठिकाणी ओघ थांबतो. ज्या घटना घडलेल्या आहेत त्या अतिशय गंभीर असतात, आपण त्या गंभीरपणेच घेतल्या पाहिजेत आणि आपल्यातला गंभीरपणा गेल्यानंतर तो एकमेकांवर चिखलफेक होते आणि त्यामुळे ॲट्रॉसिटी ज्याच्यावर झालेली आहे त्या व्यक्तीला वाईट वाटतं, त्या व्यक्तीमध्ये ती ॲट्रॉसिटीची केस ढिली होण्याची शक्यता असते. म्हणून कार्यकर्त्यांना एक नम्र विनंती आहे की ज्यांना ॲट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भात माहिती आहे त्यांनी त्या केसमध्ये दखल द्यायची. ज्यांना माहीत नाही त्यांनी फार उथळपणे आपल्या फेसबुक व्हॉट्सअपवर आपली अक्कल पाजळू नये. किमान त्या परिवाराला दुःख होईल असं तरी करू नये. कधी कधी आणखीन एक गोष्ट जाणीवपूर्वक होते, ती म्हणजे ॲट्रॉसिटी घडल्यानंतर फार भडक वक्तव्य आपल्या फेसबुकवर केले जातात. त्या भडक वक्तव्यामुळे आणखीन त्या परिवारातल्या लोकांसमोर संकट निर्माण होण्याची शक्यता असते. नंबर 2, पोलीस प्रशासनाच्या संदर्भात भडक वक्तव्य केले जातात, त्यांना शिव्या दिल्या जातात. त्याच्यामुळे त्यांचं जे आपल्या संदर्भातली सहानुभूती आहे ती निघून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे जे पोलीस प्रशासन त्या ठिकाणी या तपासामध्ये काम करत असतं त्या तपास करणाऱ्या पोलीस प्रशासनाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करणं किंवा त्यांना तपासामध्ये मदत करणं ही खरं गोष्ट आहे. सोबतच त्या पोलीस प्रशासनावर दबाव असणं गरजेचं असतंच, पण हुलगरपणाचा दबाव असू नये, नैतिकतेचा दबाव असला पाहिजे, कायद्याचा माहितीचा दबाव असला पाहिजे आणि सामाजिक नैतिक कार्यकर्त्यांचा दबाव असणं गरजेचं आहे. आणि माझी कृपया विनंती सर्व कार्यकर्त्यांना आहे, व्हॉट्सअप फेसबुक हे आपल्या समोर माध्यम खूप महत्त्वाचं माध्यम आपल्या हाती आहे, ज्याच्यामुळे कुणाच्याही निर्बंध नाही आहेत. ते फेसबुक व्हॉट्सअप वापरत असताना आपण फार गांभीर्यानं वापरलं पाहिजे आणि ते गांभीर्यानं वापरत असताना घडलेल्या घटनेमध्ये आणखीन प्रॉब्लेम निर्माण करण्यापेक्षा त्या घडलेल्या घटनेच्या मध्ये फिर्यादीला सांत्वना मिळाली पाहिजे, घडलेल्या घटनेच्या जे लोक आहेत त्यांना मनोबल मिळालं पाहिजे आणि आरोपीचं नामोहरम झालं पाहिजे आणि आरोपीला शिक्षा मिळाली पाहिजे. याच्यासाठी ह्या माध्यमांचा वापर कार्यकर्त्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे ह्या सर्व घटना ज्या घडलेल्या आहेत त्या घटनांच्या जे कुटुंबीय आहेत त्या सर्व कुटुंबियांना ज्यांना सहानुभूतीने भेटायला जायचंय त्यांनी भेटायला जाणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे काही कमी असेल तर ते त्यांना देणं गरजेचं आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आणि शेवटपर्यंत ही जी घटना घडलेली आहे ह्या घटनेतल्या आरोपीला शिक्षा मिळेपर्यंत त्या कुटुंबाच्या सोबत राहणं गरजेचं आहे. आम्ही ह्या अशा घटना ज्यावेळेस हाताळतो त्यावेळेस 4-4 वर्ष त्या ज्यांच्यावर ॲट्रॉसिटी घडलेली आहे त्या कुटुंबांच्या सोबत राहणं गरजेचं आहे आणि 4थ्या वर्षी जे आरोपी आहेत त्यांना
अजन्म कारावास होतो आणि ज्यावेळेस ते आरोपी असतात ते अजन्म कारावासाची शिक्षा भोगतात, त्यावेळेस खऱ्या अर्थानं न्याय ह्या लोकांना मिळतो असं खरं होतं. आणि न्यायालयामध्ये न्याय मिळेलच असं नाही, न्यायालयामध्ये निकाल दिला जातो आणि तो निकाल देण्यासाठी योग्य कागदपत्रांची तयारी करणं हे खऱ्या कार्यकर्त्याचं काम आहे आणि ते सगळं कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. इतरांना नामोहरम करून या अशा घटनांमध्ये आपला वाद जो संघटनेचा असेल, पक्षाचा असेल, असा वाद मध्ये न आणता त्या आरोपींना शिक्षा मिळण्यासाठी आणि त्या फिर्यादीला मनोबल देण्यासाठी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे आणि त्यांना शेवटपर्यंत सोबत राहिलं पाहिजे. माझी नांदेड जिल्ह्यातल्या, लातूर जिल्ह्यातल्या वकिलांना विनंती आहे की ज्यावेळेस तिथले जे आरोपी आहेत ते जामीन अर्ज दाखल करतील त्यावेळेस प्रत्येकानं आपल्या फिर्यादीतर्फे आपलं वकीलपत्र दाखल करा आणि वकीलपत्र दाखल करून संघटितपणे तिथे लढलं पाहिजे. त्याच्या संदर्भातली काही जर माहिती हवी असेल तर ती तज्ज्ञ वकिलांकडून घेतली पाहिजे किंवा तज्ज्ञ वकिलांना त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे. सामाजिक काम करणारे काही वकील आपल्याकडे आहेत, ते वकील तुमच्याकडे येऊन फ्री ती केस लढायला तयार होतात. अशा वकिलांना आपण बोलवलं पाहिजे किंवा सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्याची विनंती प्रशासनाला केली पाहिजे. ह्या काही गोष्टी ॲट्रॉसिटीच्या संदर्भातल्या आपल्यासमोर मला माहीत होत्या त्या सांगणं गरजेचं आहे. मित्रहो, ज्या ठिकाणी ॲट्रॉसिटी झालेली आहे त्या ॲट्रॉसिटीमध्ये फक्त त्या ॲट्रॉसिटीच्या निकाल लागून त्या आरोपींना शिक्षा होईल याच्यासाठी प्रत्येकानं काम करावं आणि त्याच्यासाठी आपली तज्ज्ञता वापरावी ही सर्वांना विनंती करून मी जे काही आपल्याला सांगितलं ते खूप ढोबळ मनानं सांगितलं आहे. त्याच्यामध्ये कायद्याचा कुठलाही गोष्ट मी सांगितलेलं नाही. कायद्यामध्ये आपल्याला खूप माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कलम 154 CRPC मधलं माहीत असणं गरजेचं आहे. कलम 55 माहीत असणं गरजेचं आहे. कलम 54 हे दखलपात्र गुन्हा नोंद करण्याचं कलम आहे आणि कलम 55 हे अदखलपात्र गुन्हा नोंद करण्याचं कलम आहे. हेही सर्व कार्यकर्त्यांना माहीत असलं पाहिजे. तर ही गोष्ट मी आपणा सर्वांसोबत सांगून मी माझं आजचं जे काही कार्यकर्त्यांनी ची काय भूमिका असली पाहिजे ॲट्रॉसिटी घडल्यानंतर ते जे वक्तव्य मी या ठिकाणी थांबवतो. मला या ठिकाणी बहुजन संघटकने कार्यकर्त्यांना ॲट्रॉसिटी घडल्यानंतर कार्यकर्त्यांची काय भूमिका असली पाहिजे हे मांडण्यासाठी या ठिकाणी संधी दिली. त्याबद्दल मी बहुजन संघटकचे राहुल भाऊ, सर्वजित बनसोडे भाऊ या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि ॲट्रॉसिटीच्या संदर्भात मला कुठे गरज असेल त्या ठिकाणी मी सर्व महाराष्ट्रभर मदत करायला तयार आहे. ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे कायद्याच्या बाबतीत मदत करायला तयार आहे आणि आपली जी काही ॲट्रॉसिटीवर काम करणारे लोक सर्व मदत करायला तयार आहेत. त्यांना आपण कधीही बोलवायला हरकत नाही. तरी आपण मला या ठिकाणी ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मी माझं या ठिकाणी जे काही कार्यकर्त्यांची भूमिका काय असली पाहिजे ॲट्रॉसिटीच्या संदर्भात याच्या संदर्भातलं विवेचन थांबवतो. जय भीम, जय भारत.